परमेश्वर आहे, तो बदलत नाही म्हणून आजवर आम्ही जिवंत आहे. त्याच्या सहनशीलतेचा फायदा घेऊ नका. आजपासून एक निर्णय घ्या. भले आजवर तुम्ही देवामध्ये असून, प्रार्थनेमध्ये असून, तुम्ही चर्चमध्ये जाऊन तुम्ही सगळ्या जुन्या गोष्टी नवीन गोष्टी ह्या होत्या मिक्स केल्या असेल, मिसळ सारखं जीवन जगला असेल, आशीर्वाद भेटले नाही. तुमच्या समाधानासाठी तुम्हाला वाटतं की तुम्ही चर्चला जाता, तुमच्या समाधानासाठी वाटतंय तुम्ही बायबल वाचताय, तुमच्या समाधानासाठी वाटतंय की तुम्ही प्रार्थना करताय, पण देव त्या प्रार्थनेने खुश नाही. देव त्याच वेळेला खुश आहे ज्या वेळेला तुम्ही पवित्र वचनाने चालण्याचा निर्णय घेताय, त्याच्यामध्ये चालताय. त्याच वेळेला देवाची कृपा तुमच्यावर आहे, त्याच वेळेला देवाचा अनुग्रह तुमच्यावर आहे आणि देवाची दया तुमच्यावर आहे. आणि मग देव बाप करो आणि आजपासून देवामध्ये चालण्याचा निर्णय घ्या. कुणाला घेऊ नका, कुणालाच घेऊ नका, कोण पण काय करून ते कुणाला घेऊ नका. फक्त त्याचं नाव देवाला सांगा. तुम्हाला कोण भीती घालताय ना, त्याचं नाव डायरेक्ट देवाला सांगा की देवा